गेले 22 दिवस दिल्लीला जंतर मंतर मैदानावर सोनम वांगचुक हे या देशातले एक शिक्षण तज्ञ आहेत, पर्यावरणवादी चळवळवादी कार्यकर्ते आहेत। ते उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाची दखल लोकशाहीची थट्टा करत सत्तेवर आलेलं केंद्र सरकार घेत नाही। आणि ज्या पद्धतीनं आमच्या सहकार्यांनी सांगितलं की हुकुमशाही वृत्तीनं तानाशाही वृत्तीनं सत्तेत लोकशाहीची चेष्टा करत लोकशाहीमधल्या ज्या काही कृत्या आहेत त्याचा वापर करत आले, पण वागणं मात्र हुकुमशहालाही लाजवणारं आहे, हिटलरलाही लाजवणारं आहे। अशा पद्धतीनं काम करतायत। या कुणाही मंडळींनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही। त्यांची प्रकृती खालावल्यानंतर या देशातला युवक, या देशातला विद्यार्थी, या देशातला सामाजिक कार्यकर्ता त्या ठिकाणी रस्त्यावर आला, पण त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी, त्यांच्या मागण्या ऐकण्याऐवजी त्यांना दाबण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारनं केलं। देशातले विद्यार्थी, देशातला तरुण, देशातले कार्यकर्ते, सामाजिक चळवळीतले ज्यांनी मोठ्या उत्साहानं अहममिकेनं या मंडळींना सत्तेत बसवण्यात वाटा उचललेला होता, ते आज जागृत झालेले आहेत। आणि या 21 विद्यार्थ्यांच्या प्राणाच्या बलिदानातून आज देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे। आज हा विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल, या विषयावर सारे पक्ष, साऱ्या संघटना, सारे घटक एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन करतायत। त्याच्यामुळं निश्चितपणाने या चळवळीमध्ये आम्ही सहभागी राहू। विद्यार्थ्यांनी जी मनाची या ठिकाणी धारणा दाखवलेली आहे, लाट्या काट्या खाल्यानंतरही जंतर मंतरवर विद्यार्थी निर्धारानं आहेत, त्यांच्या सोबत सारा देश उभा राहील। त्यामुळे या विषयातल्या प्रत्येक चळवळीमध्ये, प्रत्येक घडामोडीमध्ये आम्ही पूर्ण क्षमतेनं कार्यरत असू हा विश्वासही मी देतो। शासनानं धर्मेंद्र प्रधानांचा, अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा अशा पद्धतीच्या मागण्या देश करतो। शेवटी धर्मेंद्र प्रधान पेपरफुटीला जबाबदार आहेत, पण निष्पाप विद्यार्थ्यांवर लाठ्या काठ्या चालवणारे पोलीस हे अमित शहांच्या आधिपत्याखाली, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत हीच आमची